मध्ये ताबा मिळावा आणि यासाठी न्यायालयामध्ये जे हजर केलं जाईल आणि त्यामुळे न्यायालयामध्ये नेमकं काय सुनावणी होतो हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। नक्कीच किरण, त्यामुळे आज पोलीस कोठडी मिळते का हे पाहणं महत्त्वाचं आहे। तर सध्या आपण पुढच्या बातमीकडे वळूयात। मनसे नेते संदीप देशपांडे बोलतात, थेट जाऊयात। निर्माण होण्याची ही वेळ जवळ आलेली आहे। एकीकडे प्रताप सरनाईकांनी आहे की कुठेतरी सक्तीकरणाविषयी ते आक्रमक झालेले पाहायला मिळते, पण दुसरीकडे त्यांचेच पक्षातले संजय निरुपम याला कुठेतरी विरोध करतायत शिवसेनेतून। हे करणं योग्य राहणार नाही अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी केलं। संजय निरुपम हा अतिशय एक तुकार माणूस आहे, त्यामुळे त्याच्यावर बोलावं एवढी त्यांचं काही नाही आहे। एक नंबरचा तुकार माणूस आहे पण आणि एवढं करून भैया लोक त्याला मतदान करत नाहीत ते नाहीच। काही संघटना देखील, शशांक राव यांची संघटना आहे, त्या देखील या मी तुम्हाला सांगितलं ना, त्यांनी एकदा संप करून बघावा, एकदा महाराष्ट्राला कळूच देत की हे लोक आम्हाला विटेस धरू शकतात की नाही ते। एकदा काय तर तुमची न्यूसेन्स व्हॅल्यू असेल तर ती 4 तारखेला दाखवा, आम्हाला पण बघायचीच आहे काय तुमची न्यूसेन्स व्हॅल्यू आहे आणि तुम्ही कशी मुंबई बंद करता ते। खरं तर ज्या पद्धतीने सुरतवरनं या लोकांना परत पाठवलं ना, त्याच पद्धतीने महाराष्ट्रातनं आणि मुंबईतनं परत पाठवण्याची वेळ आली। तर परवा आपण बघितलं भाजपच्या मोर्चामध्ये एका महिलेला बराच त्रास सहन करावा लागला आणि त्यानंतर तिच्या रोषाचा सामना सगळ्यांनाच करावा लागला। मात्र आता या महिलेविरोधातच तक्रार होत आहेत, पोलीस स्टेशनला तक्रार दिली जाते की तिने पोलिसांसोबत योग्य वागली नाही, मिनिस्टरला रडीचा डाव आहे भाजपचा। दुसरीकडे आणि नारी शक्ती बिल आणताय ना, त्या नारीच्या संतापाचा सहन। तर संदीप देशपांडे यावेळी बोलत होते। रिक्षा चालकांना मराठी येणं बंधनकारक आहे, यावर मनसे ठाम असल्याचं पाहायला मिळतंय। पाहूयात पुढची बातमी। केईएम नामांतराचा प्रस्ताव आता आरोग्य समितीमध्ये देण्यात